संसदेत दलित, आदिवासी आणि ओबीसी विद्यार्थ्यांचा आवाज, रोहित वेमुला कायद्याची मागणी। अलीकडेच संसदेमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी शिक्षण संस्थांमध्ये होत असलेल्या जातीय भेदभावाची व्यथा मांडली आहे। या संवादातून समोर आले की आजही अनेक महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या जातीच्या आधारे वेगळं पाहिलं जातं। यावर बोलताना खासदारांनी स्पष्ट केलंय, बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिले होते की शिक्षण हेच वंचितांना सशक्त बनवण्याचं प्रभावी माध्यम आहे, परंतु आजही लाखो विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात जातीय भेदभाव सहन करत आहेत। हे अत्यंत दुर्दैवी आहे। या भेदभावामुळे रोहित वेमुला, पायल तडवी आणि दर्शन सोळंकी यांसारख्या होतकरू विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आता निर्णायक पावले उचलण्याची वेळ आली आहे, असंही त्यांनी ठामपणे सांगितलंय। त्यामुळेच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून राज्यात रोहित वेमुला कायदा लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे। हा कायदा जातीय भेदभावाविरोधात ठोस संरक्षण देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.